नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट, मोठी अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. पहा, राज्य शासनाच्या माध्यमातून गेल्या 3 महिन्यांपासून संजय गांधी निराधार योजनेचे जे दिव्यांग बांधव आहेत, या दिव्यांग बांधवांना 2,500चा निधी जो आहे तो मिळत नाही. 2,500चा निधी द्यायला सरकारकडे पैसे नाहीत का, असा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. कारण गेल्या मार्च महिन्यापासून या लाभार्थ्यांना, दिव्यांग लाभार्थ्यांना अनुदान वेळेवर जमा झालेलं नाही. 2,500 रुपयाचं अनुदान प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये दर महिन्याला जमा होणं अपेक्षित असतं, परंतु गेल्या 3 महिन्यांपासून हीच प्रोसेस आपल्याला पाहण्यास मिळत आहे. निराधार लाभार्थ्यांना, दिव्यांग लाभार्थ्यांना अनुदान वेळेवर मिळत नाही. हे आता स्पष्ट झालेलं आहे. या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता, दिव्यांग बांधव संजय गांधी निराधार योजनेपासून वंचित राहत आहेत. नागपूर विभागातील काही दिव्यांग बांधवांपैकी जे नेत्रहीन आहेत, त्यांनी थेट मंत्रालयाच इथं गाठलेलं आहे. मुख्यमंत्र्यांचं दालन त्यांनी गाठलेलं आहे. मंत्रालयात थेट त्यांनी धाव घेतलेली आहे. राज्य सरकारकडून या ठिकाणी पाहू शकता, लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला अनुदान जमा केलं जात आहे. तुलनेमध्ये लाडकी बहीण योजनेपेक्षा संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील प्रत्येक लाभार्थ्यांना अनुदान वेळेवर जमा होणं जास्त गरजेचं आहे. याचा अर्थ असा नाही की लाडकी बहीण योजना महत्त्वाची नाही, परंतु जर आपण तुलना केली तर संजय गांधी निराधार अनुदान ही योजना जास्त त्या ठिकाणी आपल्याला वरचढ पाहण्यास मिळणार आहे. या योजनेचं महत्त्व, या योजनाचं जे सार आहे त्या योजनेतील नावामध्ये जडलेलं आहे. त्यामुळे कमीत कमी या योजनेच्या लाभार्थ्यांचा विचार करून नियमितपणे अनुदान जमा केलं पाहिजे. गेल्या 3 महिन्यांपासून 2,500चं थकीत अनुदान राज्य सरकारकडून जमा केलं गेलं नाही. 7,500 रुपये नेमके कधी निराधार लाभार्थ्यांच्या, दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार, हा प्रश्न आणखीन अनुत्तरित राहिलेला आहे. मे महिन्याचा GR आलेला आहे, 10 तारीख उलटत आलेली आहे, तरी पण आणखी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत. नेमका हप्ता कधी जमा होणार, मार्च महिन्यापासूनचे जे पैसे मिळालेले नाहीत ते कधी जमा होणार, या प्रश्नांची उत्तरं देणं बंधनकारक असलं पाहिजे. परंतु पहा, दिव्यांग लाभार्थ्यांकडे मात्र सरकारचं दुर्लक्ष होताना कुठंतरी दिसत आहे, असं म्हणायला काहीच हरकत नाही. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला नियमितपणे अनुदान मिळत आहे, पण दिव्यांग बांधवांना मात्र अनुदान नियमितपणे मिळत नाही. हे नक्कीच दुर्दैव म्हणावं लागेल आपल्या. यामुळेच प्रश्न उपस्थित झालेला आहे, निराधार योजनेचे पैसे द्यायला सरकारकडे निधी उपलब्ध नाही का? कृपया सरकारला कळकळीची विनंती असणार आहे, निराधार योजनेतील प्रत्येक लाभार्थ्यांचं अनुदान हे वेळेवर जमा केलं पाहिजे आणि ते जमा करण्यात यावं एवढीच अपेक्षा आहे.